ही पहा छान अशी तिळाची वडी पण तयार झालेली आहे। याला तिळाचे गजक पण म्हणतात। मस्त अशी तयार झालेली आहे। नमस्कार मित्रांनो, मी आहे अंकिता। सावन ब्लॉग 1394 च्या नव्या एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, माझ्या हातात तीळ आहे आणि गुळ आहे। असं म्हणतात की दुःख असावं तिळाप्रमाणे आणि आनंद असावा गुळाप्रमाणे, आणि सर्व मिळून असं व्हावं तिळगुळाप्रमाणे। आणि नवीन वर्षात पहिल्या सणाच्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आणि ह्याच तिळाचे आज मी तुम्हाला लाडू बनवून दाखवणार आहे आणि तिळाची वडी पण बनवून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात। तिळाचे लाडू आणि वडी बनवण्यासाठी अर्धा किलो विदाउट पॉलिश तीळ घेतलेले आहेत सफेद, 600 ग्रॅम गुळ घेतलेला आहे, सुका खोबरं किसून घेतलेलं आहे, एक नारळ, 200 ग्रॅम कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, बदाम क्रश करून घेतलेले आहेत, पिस्ता क्रश करून घेतलेले आहेत, साजूक तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। चुलीच्या मंद आचेवर तीळ खरपूस असे खमंग भाजून घेऊया। सतत 7-8 मिनिटं तीळ हे भाजून घेतलेले आहेत आणि तडतड असा आवाज येत आहे आणि टपोरे असे तयार झालेले आहेत तीळ। आणि एक तीळ असा घ्यायचा आणि तोंडात टाकून बघायचा, हिरवटपणा गेलेला आहे। आणि आता हे एका ताटात काढून घेऊया आणि गार व्हायला ठेवूया। त्याच भांड्यात खोबरं भाजून घेऊया। खोबरं पण आमचं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। फक्त त्याच्यात मॉइश्चर असतं ते काढून टाकायचं, कलर बदलेपर्यंत भाजायचं नाही, ते पण काढून घेऊ। ते पण असं पसरून गार व्हायला ठेवू। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। चुलीची फ्लेम स्लो ठेवायची आणि शेंगदाणे साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे। छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि साल पण अशी निघत आहेत। आता एका टॉवेलवर हे काढून घेऊ। व्यवस्थित असे टॉवेल मध्ये चोळून चोळून घेतलेले आहेत हे शेंगदाणे आणि ते एका सुपात काढूया आणि पाकडून घेऊया। पाकडून घेतलेले शेंगदाणे 50 ग्रॅम लाडूवात घालायचे आणि 150 ग्रॅम वडी बनवायची आहे ना त्यात घालायचे। असे 2 भागात असे डिवाइड करून घ्यायचे। अर्धा किलो तीळ भाजून घेतलेले पाव किलो वेगवेगळे काढायचे। सर्वप्रथम आपण वडी बनवूया। एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यात हे तीळ घालायचे पाव किलो आणि जराशे फिरवून आणायचे मिक्सर मधून। आणि हे शेंगदाणे आहेत ना ते पण असे फिरवून आणायचे। शेंगदाण्याची भरड करून घेतलेली आहे, तिळाची पण भरड करून घेतली आहे। एवढे तीळ साईडला ठेवलेले आहेत। वडी बनवायची आहे म्हणून ताटाला असं साजूक तूप लावून घेऊया। कडेनं पण असं लावून घ्यायचं आणि वाटी आहे त्याच्या तळाला लावून घ्यायचं। चुलीवर कढई ठेवलेली आहे, त्यात 300 ग्रॅम गुळ घालूया। थोडं पाणी घालायचं, गुळ वितळून घेऊया।
तिळाची भरड करून ठेवलेली घालूया. खोबरं घालूया सुकं आणि शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या मिश्रणात साजूक तूप घालूया. वेलची पावडर घालूया. जायफळाची पावडर घालूया आणि व्यवस्थित गोळा होईपर्यंत असं परतून घेऊया. मिश्रणाचा व्यवस्थित असा गोळा तयार होत आहे. आता हे मिश्रण आम्ही ताटात ओतून थापून घेऊ. व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. वाटीनं असं प्रेस करायचं. व्यवस्थित असं वाटीनं प्रेस करून घेतलेलं आहे. त्यावर ठेवलेले तीळ घालूया. बदाम क्रश करून ठेवलेला घालूया. पिस्ता घालूया क्रश करून ठेवलेला. वाटीने असं प्रेस करून घ्या. छान अशी आपली वडी तयार झालेली आहे आणि जराशी कोमट असतानाच ही कापून घ्यायची. सुरीला थोडं साजूक तूप लावायचं आणि गरम गरम असतानाच वड्या कापून घ्यायच्या. व्यवस्थित अशा वड्या पाडून झालेल्या आहे आणि अर्ध्या तासासाठी हे थंड व्हायला ठेवूया. लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे आहेत ते जरा खलबत्त्यात असे कुटून घ्यायचे. जास्त कुटायचे नाही. जास्त बारीक करायचे नाही. एकाचे 2 भाग करायचे. असे जाडसर असे कुटून घेतलेले आहे. चुलीवर एक पॅन ठेवलेला आहे. त्यात गूळ घालूया. गूळ वितळून घेऊया. गूळ व्यवस्थित वितळलेला आहे. त्यात 1 चमचा साजूक तूप घालूया. मिक्स करून घेऊया. आता एका बोल मध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यात हे ड्रॉप घालून बघूया. ड्रॉप असे पसरतात म्हणून अजून जरा व्हायला पाहिजे हा पाक. पुन्हा पाण्यात हे ड्रॉप घालूया. अशी जेली कशी तयार झालेली आहे. एवढाच पाक पाहिजे आम्हाला, जास्त घट्ट नको. आता त्याच्यात हे तीळ घालायचे. खोबरं घालूया. बारीक करून ठेवलेले शेंगदाणे खाली उतरून घेऊन मिक्स करून घेऊया. नाहीतर पाक पुढे जाणार आणि घट्ट होणार. मिश्रण आहे ते एका ताटात ओतून घेऊ. पॅन मध्ये राहिलं तर गरम आहे ना, पॅन घट्ट होणार म्हणून ताटात ओतून घ्यायचं. आणि लगेच असे
छोटे छोटे लाडू वळायचे. असे लाडू वळायचे. असं पाण्याचा हात लावून छोटे छोटे असे लाडू बनवायचे. शेवटचा लाडू पण आमचा तयार झालेला आहे. आणि हे पहा, एवढे सर्व लाडू तयार झालेले आहेत मस्त असे. आणि तिळाची वडी पण आपली व्यवस्थित अशी सेट झालेली आहे. पुन्हा असे सुरीने कट लावून घेऊया. पहा, छान अशी तिळाची वडी पण तयार झालेली आहे. याला तिळाचे गजक पण म्हणतात. मस्त अशी तयार झालेली आहे आणि एकदम अशा सुटसुटीत तयार झालेल्या आहेत. आणि तिळाच्या वडीचा टेक्स्चर पण छान आलेला आहे. मकर संक्रांत स्पेशल आज आपण तिळाची वडी बनवलेली आहे. एकदम अशी छान तयार झालेली आहे. पाहू शकता, एकदम अशी खुसखुशीत पण झालेली आहे. एक मी तुम्हाला तोडून दाखवते. ही पहा, अशी झालेली आहे. आणि दात नसलेले पण वयस्कर असे खाऊ शकतात. अशी मऊसूद वडी तयार झालेली आहे. एकदम अप्रतिम अशी चव तयार झालेली आहे या वडीची. या खायला. आणि लाडू पण असे छान तयार झालेले आहेत. एकदम असे खुसखुशीत लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही पण असे ती आणा आणि अशी वडी बनवा, लाडू बनवा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.